नमस्कार मित्रांनो, हे पाहून आज कोकम सरबत बनणार हे तर तुम्हाला समजलंच असेल. पण यात खास काय आहे? तर हे बनवलं आहे आपल्या छोट्या मास्टर शेफने. आणि हे फक्त कोकम सिरप आणि पाणी मिक्स करून नाही, तर अगदी रातांबे काढण्यापासून मेहनतीने त्याने हे बनवलं आहे. वाव, किती छान दिसतंय ना. बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलं. तर हे कसं बनवलं चला बघूया. सर्वात आधी तर या काकांनी आम्हाला रातांबे काढायला मदत केली. तुम्ही बघू शकता, हे आहे रातांब्याचे झाड. त्यांनी या झाडावर चढून रातांबे खाली पाडले. वाव, किती सुंदर दिसत आहे ना. मग आपली बच्चे कंपनी ते रातांबे वेचायला गेली. त्यांनी अगदी निवडून टोपलीभर रातांबे घेतले. छोट्या मास्टर शेफचं खाना खजाना शोधण्याचं अगदी कठीण काम त्याने लवकरात लवकर पार पाडलं. आणि आता ते वळणार आहेत मुख्य रेसिपीकडे. चला पाहूया आपला मास्टर शेफ कोकम सरबत कसं बनवतोय आणि ते बनवताना काय काय मजा करतोय ते. चला तर मग. सगळ्यात आधी आपल्याला हे रातांबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, आपण आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. देवराज त्याच्या इवल्याशा हातांनी रातांब्याचं गर आणि साल वेगळी करतोय. पुढे जाऊन या सालीपासून कोकम सरबत बनवलं जातं, परंतु त्यापूर्वी त्यावर काही प्रक्रिया सुद्धा करावी लागते. अशा प्रकारे त्याने सगळे रातांब्याचे गर आणि साल वेगळे करून ठेवून दिले आहेत. आता तो अशाच प्रकारे ताटामध्ये ते साल लावून घेत आहे. वाट्या लावून झाल्या मोठ्या प्लेटमध्ये वाट्यांमध्ये भरून. आता जे रातांब्याचे साल जे वाट्यांच्या शेपमध्ये आहेत त्यांनी जे ताटामध्ये ठेवले आहेत त्यामध्ये देवराज आता साखर भरत आहे. आपल्याला ही साखर पूर्ण वाटी भरून घ्यायची आहे. देवराज तुम्हाला दाखवतच असेल, हे पहा किती गोड दिसत आहे ना. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलंय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपली साखर भरून झाली. आता या वाट्या आपण टोपात लावून घेऊ. तर सगळ्या साखरेने भरलेल्या रातांब्याच्या वाट्या तो आता टोपामध्ये व्यवस्थित एकावर एक लावत आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हे रातांब्यांच्या बियांचं पाणी, ज्याला आपण फूट म्हणतो कोकणी भाषेत, ते आपल्याला या वाट्यांवरून ओतायचं आहे. त्यानंतर असं झाकून आपल्याला 3 ते 4 दिवस उन्हात ठेवून द्यायचं आहे. 3 दिवस झाले. आता आपण हे शरबत बनवूया. तर दाखवतो मी. आता याला उघडून दाखव. अरे वा, किती छान वाटतंय ना. तुम्ही बघू शकता.
आता हे सर्व कसं करायचं ते शिकवतो मी. आता हे सिरप याला मग गाळून घेऊया. हे 4 दिवस उन्हात ठेवून तयार झालेलं सिरप आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता हे देवराजने बनवलेलं सिरप तो आता 2 ते 3 चमचे ग्लासमध्ये घेत आहे. तुम्ही बघू शकता. आता काय अगदी सोपं, मस्त थंडगार पाणी त्या ग्लासमध्ये ओता आणि मिक्स करा. आपलं कोकम सरबत तयार आहे. तुम्ही बघू शकता. हा 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 हा, एकदम मस्त. तर हे देवराजने बनवलेलं एवढं सुंदर कोकम सरबत कसं वाटलं? कमेंट मध्ये नक्की सांगा.